दूषित पाण्यामुळे अख्खं गाव हैराण झालेलं आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या नेरली या गावात। आपण पाहू शकतो की रात्रीचे हे 3 वाजलेत आणि 3 वाजता अख्खं गाव जे आहे ते जागे आहे। कारण आहे दूषित पाण्यामुळे संपूर्ण गावाला उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास सुरू झालेला आहे। जवळपास 300च्या वर आतापर्यंत रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेत आहेत। अनेकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले, या ठिकाणी मोठा कॅम्प देखील लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय नेमका प्रकार घडला? आम्ही 10:30 वाजता नांदेडून येताना तिथं फाट्यावर थांबलो। थांबल्याच्या नंतर एकामागे एक ऑटो निघालेत पेशंट घेऊन। आम्ही विचारलं की बाबा काय गोष्ट आहे? कोणी म्हणाले संडासवाले उलट्यावाले, संडासवाले उलट्यावाले। एक गेलं, 2 गेले, 3 गेले, असं सगळे जातच राहावं लागले। आता ते आम्हाला विचार आला की बा हे असं काहीतरी दुसरंच काहीतरी हे झालं, पाण्यापिण्यामुळे झालं काय की। आम्ही काय केलं, मग थोडंसं उभं राहून सगळ्याला विचारल्यानं मग घराघरातून असं जास्त माणसं निघू लागले। जास्त माणसं निघू लागले तर आम्ही काय केलं, मग मी काय करावं विचारायला मग विठ्ठल भाऊला फोन केलो। आम्ही विठ्ठल भाऊला फोन करून बोलून घेतलो। तिथं राजकारणाला नवोदय हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट आहेत। आणि आमच्या इथं मग काय घडलं की असे लई पेशंट निघालेत म्हणल्यानं ताबडतोब ते आम्हाला भेट दिली। भेट देऊन गावात आली, त्याची गाडी घेऊन मग आम्ही 5 ट्रिप मारली त्या नवोदय हॉस्पिटलमध्ये। 26 पेशंट त्या नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत आणि 15-16 पेशंट बर्डेचे आहेत ॲडमिट केलेत। त्याच्यानंतर अनेक निघू लागले जास्त। मग विठ्ठल भाऊनं मग डॉक्टराला यायला त्याला फोन करून बोलून घेऊन इथं नेरलीमध्येच मग त्याचा डॉक्टराचा कॅम्प बोलून घेतला। त्याला पोलीसवाल्यालाही फोन केलेत, यायलाही बोलून घेतलं। मग इथं टीम इथं जुळली त्या डॉक्टराची। 300च्या वर पेशंट निघालेत, अजून बी पेशंट चालूच आहेत। काय सांगाल मग कशामुळे झाला असा प्रकार? आणि पाण्याचे वगैरे टाकी नाही, सध्या तर अजून काही ते पाण्याचं आपल्याला काही कळलेलं नाही आहे। तरी पण चौकशी झाली पाहिजे का हो झालं। आणि झालं पेशंटची गोष्ट सध्या खूप 300च्या वर आकडा गेलेला आहे। आणि सकाळी 10 पासून थोडंफार चालू होतं, पण असेल काही कारण वैयक्तिक म्हणून लक्ष दिलं नाही गावकऱ्यांनी। पण रात्री 8च्या नंतर अचानक पेशंट वाढू लागले। मग विठ्ठलभाऊ पावडे यांनी खूप मदत केली, स्वतः आले, ॲम्ब्युलन्स पाठवले, प्रशासकीय यंत्रणा हलवली। आणि काही पेशंट सध्या तर सिरियस आहेत, काही ICUमध्ये पण आहेत। पण पाण्याचं झालं तर अजून चौकशी झाली पाहिजे की नेमकं घडलं काय। आता उद्या त्याचं पाहणी करून अहवाल द्यावा त्यांना प्रशासनाला। आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत विठ्ठल पावडे। काय सांगाल तुम्हाला पहिल्यांदा कशी माहिती मिळाली आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? मला आमचे नेरली ते अजिज भाई आहेत, त्यांनी मला फोन केला की आमच्या गावात असे उलट्या आणि संडास होतात बऱ्याच पेशंटला, आणि भाऊ तर तुम्ही फोन करा किंवा तुम्ही येऊन जा। मी आलो आणि परिस्थिती बघितल्यानंतर परिस्थिती अशी होती की पहिले 5, 10, 20, 30, 40। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।